अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. दोन दिग्गज संघामधून रंगतो हा सामना. दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमधून दोन्ही संघांनी कबल दर्जाची कामगिरी केलेली आहे. एक एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. आज गावदी अंजीर संघाला जर आपण पाहिलं होतं, शिकस्त दिली होती अमर कासने संघाला. जेडी स्पोर्ट टेमघर संघाचा जर आपण विचार केला तर एवन भिनार या संघाला त्यानं शिकस्त दिली होती. तर बघूया महत्त्वाच्या सामन्यामधून कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या स्पर्धेवर या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय. अंजूर की टेमघरपाडा की अंजूर. तर ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फिल्पास नाणेफेक झाली. दोन संघामधून नाणेफेकीचा कौल लागतो. अंजूर संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं. या ठिकाणी जेडी स्पोर्ट टेमघरपाडा या संघाला फलण्यासाठी सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. मनोज आणि संतोष. तर सलामी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सलामी गोलंदाज मच्छिंद्र. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करतात गोलंदाज मच्छिंद्र. पहिला चेंडू थोडासा मिस टाईम फटका आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. वर कॅच बॅरिजॅच कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा फलंदाज फेल होतोय. जवळजवळ आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर कुठंतरी एक्स्ट्रा कव्हरला असं क्षेत्ररक्षण मिड ऑफला येऊन झेल कलेक्ट करतोय. रनिंग कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला गेला. तर महत्त्वाचा फलंदाज देखील पहिल्या चेंडूवर बाद होतोय मनोज. मिस टाईम फटका होता. चेंडू मिड ऑफला आपण पाहिलं होता का लाज ऑफ झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज देखील फेल होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन. चला नेक्स्ट फलंदाज आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण यायचं आहे जे 38चं सर्कल आहे ते आपण कंप्लीट क्रॉसिंग करायचं आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन दिनेश येतोय. पहिलाच बॉल पेस करताना मात्र महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आपण पाहिला मनोज याला. नेक्स्ट बॅट्समन दिनेश येतोय. स्ट्राईक रोटेट करणे संदेश संतोष याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मच्छिंद्र. स्ट्राईक रोटेट करणे संधी आहे. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतोय. वन बॉलच्या टप्प्याने मात्र आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण देखील होत आहे. मात्र तो पण दोन्ही फलंदाजाकडे चांगली वेल आहे ती एक धाव घेण्याची. या एक धावेने संतोष आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आणि संघाचा देखील श्रीगणे यशवतोय. धावसंख्या होती ती 1-1. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे मनोज गुळवी 0 या धावसंख्येवर. अगेन्स्ट गोलंदाज. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या आउटसाईड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या इकडे पुढे शकते 2. दिवा स्पोर्ट दिवा संघाचा कॅप्टन आपण देखील कुठं जाऊ नका. लगेच आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. यानंतर आपला सामना असेल. आज असेल ना त्यांची तालिकामध्ये खारबावला अरविंद. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता संतोषाच्या बॅटमधून. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. शॉर्ट सेलिंग डाऊनला आपण चेंडू पाहिला होता. राजेशच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. मिळते फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे शकते. किती झाले? 3-4 धावा सांगत जा मला. 3. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला आहे. अरुण कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील चांगली आहे. आणि बघूया मला वाटतं आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचू शकला नाही आहे फलंदाज. पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि फलंदाज मात्र धावचित स्वरूपाने बाद होतोय दिनेश. नेक्स्ट नो बॅट्समन बंटी येतोय. बंटा.
नेक्स्ट बॅट्समन संतोष येतोय. बंटा नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. चला प्लीज आपण देखील वेळ कमी घ्या. बघा मित्र, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने सर्व संघांना देखील विनंती आपण वेळेच्या संदर्भात प्लीज आम्हाला सहकार्य करा. कालिका माता खारबाव संघाला देखील विनंती आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. ऑनसेटचा फटका आपण पाहतोय. वरून कार्पेट चिरून जातोय. काऊ कॉर्नर सीमारेषेकडे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज संतोषाला देखील मैदान सोडावं लागेल. यांना दोघांना उठव आता मग खोपटी नाव का जालिंदर आहे फलंदाज. आता बंटा आला. आता मात्र बंटी येतोय. संपली. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5. एक संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडी सुरुवात आपण पाहतोय. 3-5. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. परिपूर्ण बॅकपुढे आपण पाहतो जेडी स्पोर्ट टेमगरपडा संघातील महत्त्वाचे ट्रम्पकार्ड तंबूच्या आश्रयाला खास करून मनोज गुळवी असेल, संतोष दिवेकर असेल, दिनेश असेल, हे महत्त्वाचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. चला अंजूर संघ आपण देखील वेल कमी घ्या, जरा स्पीडअप करा. हॅलो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज संदीप. एक संघातील महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे. प्लीज चला प्लीज आपण वेल थोडंसं कमी घ्या. संदीप येतोय गोलंदाज. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका हलक्यापणे फक्त चेंडूला थोडंसं अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची आउटसाईड एज घेतोय. चेंडू जातोय नॉनस्टॉपला. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 8. अगेन्स्ट गोलंदाज ऑन साईडचा चांगला फटकावरती कार्पेट चेंडू येतोय मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण विजयाच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येईल प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 10. दुहेरीमध्ये प्रवेश होत आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. थोडंसं मिस टाईमचा फटका आपण पाहतोय. चेंडू थर्डमॅनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 11. षटक क्रमांक दुसरे. साजेशी कामगिरी महत्त्वाच्या सामन्यामधून दिसत नाहीये जेडी स्पोर्ट टेमगर संघाच्या माध्यमातून. निश्चित कालच्या स्पर्धेमधून काल लाजवाब फलंदाजी आपण मनोजाची पाहिली होती.
षटकारांची ड्रिल आतिषबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. मात्र आज पहिलाच चेंडू पेस करताना मिस टाईम फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट झाला होता आणि महत्त्वाचा फलंदाज म्हणून बाद झाल्यानंतर संघ आपण थोडंसं बॅकफुटवर पाहतोय. आता मात्र चेंडू थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, पंच संमत नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. थोडंसं मिसफील्ड झालं होतं. बॅकिंग उत्तम आपण पाहिली होती. 2 धावा कंप्लीट देखील केल्या जातात. 2 धावा संघात धावसंख्या 2 पुढे सकते ती 13 षटक क्रमांक दुसरे. सुरेख फेक म्हणता येणार नाही. खराब चेंडू दिशा चेंडू स्पेअर मारा. पंचांच्या समांतर धावा मिळते अवांतर. चेंडू जातोय नॉनस्टॉप सीमारेषे बाहेर. चौकार, लक फॅक्टर नशिबाचा चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या होती 18. मित्रो, खरोखरच तुम्हाला सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस. आज 26 जानेवारी. आज आमच्यासाठी देखील आनंदाचा दिवस आहे, कारण की आमचे परममित्र आहेत, ओडीगावचे सुपुत्र आहेत, नामांकित उद्योजक, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि मान्यश्री सुरेश बाबू पाटील यांचे सुपुत्र मेहुल पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा असतील. मेहुल, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच भगवान चरणी, ईश्वरचरणी प्रार्थना असेल. सन्मान्य मेहुल सुरेश पाटील ओलीगावचे सुपुत्र आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच भगवंता चरणी देखील प्रार्थना असेल. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. प्रति षटकाला विचार करा 9 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक, तिसरं गोलंदाज श्याम. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 18. अगेन्स्ट गोलंदाज श्याम. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. एकच धाव ना, 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय मच्छिंद्रनाथ. चला नेक्स्ट बॅट्समॅन इन बॅटल कास.
खराब चेंडू दिशांनी चेंडू स्पेअर मारा पंचायत समांतर धाव मिळते अमांतर लेक्स्टमला सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला पंच सुनील मात्र यांच्याकडे बाईटचा इशारा येतो एक धावीचा निर्बळ धावसंख्या एक धावांनी पुढे सरते धावसंख्या होती ती 22 षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल विकास नाईक संघाचा कॅप्टन आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झाले वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर चौकार काय फटका होता लाजवाब फटका होता चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली ऑनसाईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुंदर पाहिला फ्लिक केलं होतं चेंडूला आणि चेंडू एका टप्प्याने बीट करतो शतरक्षक मच्छिंद्र याला वन बॉन्स चेंडू जातोय सीमारशे बाहेर चौकार धावसंख्या 4 ने पुढे सकते 26 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्याम या ठिकाणी मात्र चेंडूला बिगीड घेण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती फलंदाज बंटा याला फटका मारण्यासाठी बघा सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न डोळे झाकून मित्र फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता निर्धाव चेंडू जातो धावसंख्या स्थिर आहे आता मात्र पुन्हा एकदा बंटियाच्या बॅटमधून मोठा फटका आहे वेल जज कॅच उत्तम झेल कलेक्ट केला जातोय वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरच्या आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र क्लिअर करू शकला आणि आउटफील्डमधून विजयाला पाहिलं होतं काय लाजवाब झेल कलेक्ट केला जातोय महत्त्वाचा फलंदाज बंटा बाद होतोय नेक्स्ट न्यू बॅट्समन प्रमोद येतोय प्रमोद दिवेकर ओके ओके एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न फेक मात्र रॉंगिन आहे 3 धावा कंप्लीट षटक क्रमांक तिसरा संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29 शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि बघूया शेवटच्या अंतिम 6 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो स्लॉगवर हाणामारीचं षटक आहे धावसंख्या ती 29 आणि निश्चितच सामन्यामध्ये जर आव्हान द्यायचं असेल तर साधारणतः कमीत कमी 40+ 40 धावा क्रॉस कराव्या लागतील आउटसाइड इनसाइडचा फटका आपण पाहिला एक धाव मिळते धाव संख्या एक ठिकाणी पुढे सकते 30 मागच्या षटका मारतो 2 लाख 3 लाख 7 पाहिजे होतो बॉलर मागच्या मॅचला हो अनिल
अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. फलंदाज प्रमोद याचा चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन रेड करता आली नव्हती. अनिल येतोय. वारंवार अतिशय चांगली गोलंदाजी चुका पाहतोय मात्र फलंदाजीच्या माध्यमातून दुसरा चेंडू देखील डॉट होतोय. बघा महत्त्वाच्या सामन्यामधून महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी दिसत नाहीये जेडी स्पोर्ट टेमघरपाडा संघाच्या माध्यमातून. देखील चांगले दोन फलंदाज आहेत विकास आणि प्रमोद. यांच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता आहे मात्र ती फलंदाजी दोघांच्या बॅटमधून दिसत नाहीये. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे मात्र फटका फसतो की काय. बेल जज कॅच. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होते प्रमोद. दिवा स्पोर्ट दिवा संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. यानंतर देखील आपला सामना असेल विजेत्या संघाशी. सुनील ना तुझा पप्पा खेळते का कोण बंता बंता आऊट झाला. सुनील येतो नेक्स्ट न्यू बॅट्समन. दूरवरून लांबून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. ते फलंदाज विकास याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. काय लाज जवाब गोलंदाजी शेवटचा अंतिम षटक करताना आपण पाहतोय. अनिल संघातील सर्वात सिनियर प्लेअर आहे. वारंवार चुका आणि चुकीला माफी नाही. बघा अंतिम शेवटचं षटक असताना अनिल याला पाहिलं फक्त आणि फक्त एक धाव आणि एक महत्त्वाचा फलंदाज देखील ज्यानं बाद केला होता. आणि एक कारण पाहतोय कुठेतरी बॅकफूट आपण संघ पाहतोय जेडी स्पोर्ट टेमघरपाडा. तर विजयासाठी फक्त एक मापक लक्ष असेल ती गौदेवी अंजुर या संघाला फक्त 31 धावांचं टार्गेट आहे.
धन्यवाद मोहनदादा भोईर. आणि आज निश्चितच दिवस फॉर दिवा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सहसचिव आमचे परममित्र TDGC बँकचे कॅशियर शशीजी म्हात्रे यांनी देखील आम्हाला समालोचक कक्षातून अगदी चांगलं सहकार्य केलेले आहे. तर मित्रांनो, जाऊया पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ही दापडे गावामध्ये साकारलेली एक सुसज्ज अशी क्रीडानगरी. आणि या क्रीडानगरीतून आपण पाहतोय गावदेवी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम अखेरचा दिवस. आज प्रजासत्ताक दिन आणि निश्चितच संपूर्ण भारतीय वासियांसाठी खूप अभिमानाची आणि सोनेरी असा दिवस. निश्चितच आपल्या देशासाठी ज्या ज्या वीर जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या देशाला परतंत्रातून स्वातंत्र्याकडे घेऊन गेले अशा सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र असं अभिवादन. तर जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू आहे दोन बलाढ्य संघादरम्यान. जयदुर्ग टेंबरपाडा आणि गावदेवी अंजूर. विजयासाठी 31 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 31 धावा आणि सलामी जोडी संदीप आणि विजय हे पहिल्या षटकामध्ये खेळण्यासाठी पाचारण झालेले आहेत. निश्चितच गोलंदाजीतील दिनेश नाईक 24 चेंडू 31 धावा आहेत. बघूया अनिल दादा पाटील यांनी काय षटक हातलं होतं. तब्बल शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये त्यांनी फक्त एक धाव खर्च केली होती. अतिशय चांगला चेंडू. पहिला चेंडू ऑफस्ट्रिकवर पडल्यानंतर थोडासा लेगस्ट्रिककडे वळला होता. ऑफ ब्रेक चांगला चेंडू हाताळला होता. आणि इष्टरक्षक मनोज गुलवी यांना पाहतोय इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये. इथे लो फोल्टो चेंडू होता. ऑनसाईडला टर्न केलंय. डीपमधून संतोष दिवेकर यांनी चेंडूला उचललाय. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण. आणि 2 धावेनी संदीप यांनी आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. निश्चितच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, दीपक भुरे, मोहनदादा भोईर आणि शशी म्हात्रे यांनी देखील आज समालोचन कक्षातून समालोचनाची साथ आम्हाला दिलेली आहे. आणि निश्चितच मी शशी म्हात्रेचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आज त्यांचा संघ देखील या स्पर्धेवर 2 विजय मिळवून पुढे आलेले आहे. बघूया चालू सामन्यातून विजयी संघाशी दिवस फॉर दिवा संघाशी पुढील लढत खेळेल. धावसंख्या 4. पहिलं षटक प्रगती पदावर. गोलंदाज दिनेश नाईक ऑन दी कार्पेट. चेंडू एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमध्ये उचललंय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1च धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 5 धावा. आणि या इथे फलंदाज त्रिफल अचित बात दांडी गुल लेग स्ट्राइक उखडून टाकलेली आहे. आणि मोठा धक्का लागतोय विजय यांच्या रूपानं गावदेवी अंजूर या संघाला. 5 या धावसंख्येवर
निश्चितच या सामन्यातून मात्र सलामी जोडीमध्ये थोडीशी चेंजिंग आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी अंजूर संघाकडून. बघा अनिल दादा नेहमीच डावाला सुरुवात करण्यासाठी येत आहेत, मात्र इथे संधी दिली होती मला वाटतं संदीप या फलंदाजाला. बघूया 31 धावांचं लक्ष्य आणि 31 धावा जयदुर्गा टेमगरपाडा संघाकडून कशा प्रकारे डिफेंड केले जातील की या उलट गावदेवी अंजूर संघ 31 धावा बनवण्यासाठी किती चेंडू घेतोय. दिनेश नाईक 5 चेंडूमध्ये 5 धावा दिलेत आणि ते विजय याची दांडी गुल केलेली 5व्या चेंडूवर. आता मात्र मागच्या सामन्यातील सामनावीर अनिल पाटील आलेले आहेत. अनिल पाटील अमरस्फोट कासने संघाला पराभूत करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. तेच फलंदाज या ते पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघूया यष्टीरक्षक मनोज गुलवे यांनी डायरेक्ट हिट केला होता. अनिल पाटील यांना धावबाद करण्याची संधी होती, मात्र इथं 22च्या स्वरूपात एक धाव आलेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6 अगदी संत आणि शांत सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी मी तर म्हणेन की जयदुर्गा टेमगरपाडा संघाने देखील सामना सोडलेला नाहीये. आणि निश्चितच मित्रांनो पहिल्या डावामध्ये आपण काय केलंय हे विसरून दुसऱ्या डावाला अगदी मी तर म्हणेन की चांगली सुरुवात जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे गोलंदाज दिनेश नाईक याच्याकडून पाहायला मिळाली. अगदी 0 धावसंख्येवर बाद झाले होते मनोज गुलवी आणि तिथूनच कुठेतरी संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बंट्यानी चांगला प्रयत्न केला होता. प्रमोद देखील 0वर बाद झाले. विकास यांच्या बॅटमधून देखील हवे तशा धावा पाहायला मिळाल्या नाहीये. 7 धावांचं योगदान दिलं जालिंदर यांनी. त्यानंतर संतोष यांनी 2, दिनेश नाईक यांनी 2, तर 13 धावा बंटा याच्या बॅटमधून. बघूया सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज आलेले आहेत प्रमोद दिवेकर. एक तेज तर्रार चेंडू हाताळण्यामध्ये माहीर असा गोलंदाज जयदुर्गा टेमगरपाडा. आणि निश्चितच प्रेमनाथजी नाईक सर यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे पंच सूर्यकांत मोरे सर यांचा संघ देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. अठरा चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं समीकरण आहे. 18-25. गोलंदाज प्रमोद ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया काऊ कॉर्नर रिजन मधून बंटा याच्याकडून क्षेत्ररक्षण होईपर्यंत फलंदाजांनी 2 धावा धावून कंप्लीट केलेली आहेत आणि धावसंख्या पोचली ती 8 या आकड्यावर. 31 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या 7 मध्ये 8 धावा आलेल्या आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात जयदुर्गा टेमगरपाडा संघाच्या फलकावर. येथे लफोटो चेंडू हवा तसा समाचार घेता आला नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सिली मिडॉन वरून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू मिडॉन वरून उचलून फेकी केलेली आहे. 2 धावा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या झाली ती 10 कदम 10 धावा. 1 बाद 10 आणि 10 धावा बनवण्यासाठी तब्बल 8 चेंडू घ्यावे लागलेले आहेत ते गावदेवी अंजूर या संघाला. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया डीप मिड विकेट रिजनकडे चेंडू जातोय. मला वाटतं जालिंदर तिथे उपस्थित आहेत आणि 2 धावा कंप्लीट. निश्चितच हा दिवास संघाने मात्र आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर
आपली हुकूमत गाजवलेली आहे. अगदी 2 सामन्यातून हा संघ विजयी संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये पोचलेले आहे. आणि बघूया चालू सामन्यातून कुठला संघ दिवसभर डिवा संघासमोर आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज होतोय. फ्री क्वार्टर फायनल सामना असेल सुपर 4साठी अतिशय महत्त्वाचा सामना, कारण की त्या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ मात्र या स्पर्धेतून खाली आज जाणार नाहीये. धावसंख्या 12, 31 धावांचं डिफेंड करायचं आहे. आणि निश्चितच मित्रांनो या आधीचा सामना जर आपण बघितला तर दिवसभर दिवस संघाने न्यूझीलंड पायगाव संघासमोर 35 धावा डिफेंड केल्या होत्या. अगदी चांगला सामना जिंकलेला आहे. पहिला सामना देखील त्यांनी ओमसाई पीसी संघाला पराभूत केला होता. या इथे बिग हिट घेण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडू आउटसाईड ऑफ स्टंपवर होता. चांगले चेंडूच्या हाताळणी, निर्धाव चेंडू. प्रमोद त्यांच्या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 12. या इथे पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू अप्रतिम, अगदी बोटांची जादू जणू काही दाखवतोय गोलंदाज प्रमोद दिवेकर. कारण की अनिल पाटील सारख्या फलंदाजाला त्यांनी लगातार 2 चेंडू हे डॉट टाकलेले आहेत. म्हणजे षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 12, 31 धावांचं लक्ष आहे आणि 11 मध्ये 12. हा खराब चेंडू. बघूया चेंडूला लॉंग लेग आणि फाईन लेग रिजनमधून उचललाय, फेकलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14. 1 बाद 14. 12 चेंडूमध्ये 14 धावा, 31चं समीकरण आहे. आणि अगदी दोन्ही संघांसाठी मी तर म्हणेन इथूनही समान संधी. येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायचे आहेत 17. एक ॲडव्हान्टेज आहे की 9 विकेट हे गावदेवी अंजोर संघाकडे अजूनही शिल्लक आहेत. बघूया 12 मध्ये 17 आहेत. जयदुर्गा टेमगरपाडा संघाच्या दोन्ही गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर दिनेश नाईक यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 गडी मिळवत 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद दिवेकर यांनी देखील फक्त आणि फक्त 8 धावा दिलेली आहेत. म्हणजे निश्चितच एक चांगली गोलंदाजी पहिले 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. 12 मध्ये 14 आलेले आहेत आणि येणाऱ्या 12 मध्ये अजून 17 बनवायचे आहेत. चला गेम स्पीडअप करा प्लीज. जयदुर्गा टेमगरपाडा वेलकम. आमच्या ओलेगावचे काही प्रतिष्ठित व्यक्ती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. रत्नाकर भाऊजी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत निश्चितच त्यांचे सहकारी मित्र आपला सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि निश्चितच आज सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज रामू. बघूया 12-17चं इक्वेशन. संदीप नॉन स्ट्राईकला आहेत. अनिल पाटील इथे चेंडूला आपटून दिलं होतं. लाईन चुकीची आहे, आउटसाईड ऑफ स्टंप. अगदी चेंडूला बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता. मी तर म्हणेन कुठेतरी लाईन वर नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाज रामू यांना. बघूया चेंडू आहेत 12 आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 16. धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. बघूया रामू ओव्हर द विकेटनी
इथे इनसाइड आउट निश्चितच चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे 4 धावांसाठी हा संदीप याच्या बॅटमधून येतोय. गावदेवी अंजीर संघासाठी एक शानदार आणि दमदार चौकार आणि चौकारांनी धावसंख्या झाली ती 19 धावा. बघूया पहिल्या एक चेंडूचा विचार केला तर रामू यांनी 5 धावा खर्च केलेले आहेत. या इथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंपवर. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून पाहायला मिळतंय. ऑफसाईड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते दक्ष, नाही रोखू शकत 2 धावा. धावसंख्या झाली ती 21 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटमधलं सोपी समीकरण म्हणता येईल. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाही. अगदी चांगला फटका कव्हर आणि पॉईंट इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका केलेले संदीप. इथे देखील 2 धावा आलेली आहेत आणि धावसंख्या झाली ती 23. म्हणजे विजयाचं अंतर आता राहिले ते 8 धावा दूर आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाची निश्चितच अर्थातच आजच्या चौथ्या दिवसामधून जे 8 संघ आपल्याला लॉटवर पाहायला मिळत होते त्याच्यातली शेवटची लढत असेल प्री क्वार्टर फायनल सुपर 4 साठी आणि लेग बाईचा इशारा येतोय पंच सुनील म्हात्रे सरांचा. धावसंख्या झाली ती 24. 7 धावा दूर आहे आणि बघूया गोलंदाज रामू डावखोऱ्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट. आणि इथे दांडी गोल विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र विकेट टू विकेट आणि दुसरा फलंदाज क्लिंग बॉलच्या स्वरूपात आउट झालेला आहे गावदेवी अंजूर संघाचा अनिल पाटील. 24 धावा आहेत. पाच चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. 7-7चं इक्वेशन आहे. बॅट्समन कोण आहे? फलंदाज सतीश येतोय. सतीश आणि संदीप सलामीला आलेला आहे आणि संदीप याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. निश्चितच गोलंदाजी करताना देखील त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. मात्र ज्या संदीपबद्दल म्हणावं लागेल की ज्या दिल्या होत्या त्या त्यांनी वसुली केलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. त्या मात्र आता चेसिंग करताना त्यांनी 13 धावा पूर्ण केल्या आहेत. गोलंदाज रामू. षटकातील शेवटचा चेंडू सतीशसाठी लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती चांगली होती आणि परिणामस्वरूप आपण बघितला चेंडू यष्टिरक्षक निश्चितच मनोज गुलवी यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावा बनवायचे आहेत 7. 6-7चं इक्वेशन. वा काय सामना आहे. 31 धावा. असं वाटलं होतं कुठेतरी की अंजूर संघ हा सामना लवकर संपवेल मात्र ते जयदुर्गा टेमगरपाडा संघाच्या गोलंदाजांना मान्य नाही आहे. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सुनील देवेकर. बघूया संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. 6 मध्ये 7 थांबवायचे आहेत. 24 धावा झाली आहेत आणि या सामन्यातून कुठला संघ विजय होईल
ते येणारे 6 चेंडू सांगून जातील. काय आला? 6-7 कुठे जायचंय? राऊंड द विकेट. जयदुर्ग टेंभुरेपाडा संघाकडून गोलंदाज तयार सुनील दिवेकर. समोर फलंदाज आहेत संदीप. पहिल्या चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मधून खेळलेत. बघूया डीप मधून क्षेत्ररक्षक आणि चेंडूला उचलला फेकलंय. 2 धावा कंप्लीट. आम्हाला 2 धावसंख्या झाली ती 26. येणारे चेंडू 5 आणि धावा बनवायचे आहेत 5. 5 चेंडू 5 धावा. निश्चितच दोन्ही संघांचा विचार केला तर जयदुर्गा टेंभुरेपाडा संघाने A1 बिनार या संघाला पराभूत केलं होतं. तर गावदेवी अंजूर संघाने अमरस्फोट कासने हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाज सुनील दिवेकर यांना 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या इथे निर्धाव चेंडू अप्रतिम जागेवरूनच केल्याचा प्रयत्न. चांगली लाईन अँड लेंथ. येणारे चेंडू आहेत 4 आणि आता धावा बनवायचे आहेत 5. बघा खेळाडू कक्षामध्ये देखील सर्व खेळाडू बसलेले उभे झालेले आहेत. सामना अजूनही मी तर म्हणेन की दोन्ही संघांसाठी खुल्ला झालेला नाहीये. कारण की ज्या पद्धतीने चेंडू हातलते सुनील दिवेकर असं वाटत नाहीये की त्यांच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल. चांगले स्पिन गोलंदाजी करतायत. 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 धावा दिलेले आहेत. आता 4 मध्ये त्यांना 5 धावा वाचवायचे आहेत. बघूया फलंदाज सज्ज होतोय संदीप. या इथे चेंडू समोर खेळलेत. बघूया जालिंदर चेंडूच्या समोर थोडीशी मिसफील आणि जिथे 1 होते तिथे 2 आणि 3 धावा. अगदी सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. निश्चितच जालिंदर यांच्याकडून डीप लॉंग ऑफ वर जर चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलला असता तर कदाचित या चेंडूवर 2 धावा वाचवते आल्या असत्या. 3 ने धावसंख्या वाढून झाली ती 29. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. वा काय सामना आहे. बघा जर हा चेंडू जर मिस झाला नसता जालिंदर याच्याकडून तर या सामन्यावर या चेंडूवर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असता. 3 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज सुनील अगदी कुशल मुवमेंट. अगदी चांगली फाईट जयदुर्ग टेंभुरेपाडा संघाकडून देखील क्रिकेटच्या मैदानात मध्ये पाहायला मिळते. दोन 3 आणि हा स्वेर चेंडू. मी तर म्हणेन की चेंडूला जास्त गती देण्याचा प्रयत्न केला आणि स्कोअर लेवल आहे. बघा आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ सिनियर संघाची नियमावली आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. आता मात्र विजयापासून फक्त 1 धाव दूर आहे तो गावदेवी अंजुरा संघ. बघूया 3 चेंडू 1 धाव आणि येथे इनफिल्डच्या वरून फटका खेळलेत. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि या सामन्यावर विजय संपादन करतोय गावदेवी अंजूर. अभिनंदन गावदेवी अंजूर. हार्ड लक जयदुर्गा टेंभुरेपाडा. निश्चितच जयदुर्गा टेंभुरेपाडा संघाने सामना जरी गमावला तरी मात्र मी तर म्हणेन हरले पण वाघासारखे लढले. 31 धावा होत्या 24 मध्ये आणि निश्चितच 31 धावा बनवण्यासाठी 22 चेंडू सामनावीर अनिल अंजूर संघाला देखील त्यांनी टाक